जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. अं, जय जय गुरु. गुरु. अं, मी ना एक मिनिट. स्क्रीन दिसतोय माझा सगळ्यांना? हो. हो सर, हो मी सर, पण. दिसतंय. हा. तर आपलं आता आपण छंद बघितले कालपर्यंत. बरीच मजा आली त्याच्यामध्ये. तर आता माझा असा विचार आहे की याच्या पुढचा जो अभ्यास आहे तो तुम्ही आपापला करायचा आहे. हा. म्हणजे असं, आणि त्याच्याकरता मी हे जरा, म्हणजे आता कारण काय, आता आपली एक पेक्षा कमी वेळ उरलेला असल्यामुळे आता आपण जरा परीक्षा मोडमध्ये जायला हरकत नाही. बरोबर. तर हा जो तिसरा तिसरा जो आहे, तिसरी परीक्षा, हं, ती कशी असेल बघा. हं, वाचता येते तुम्हाला हे? हो. हो सर. वाचता येते ना? तर बघा, पहिला प्रश्न जो आहे, अ, हा दुपारी म्हणजे 2 ते 4 असणार आहे, रविवारी. पहिला प्रश्न असा आहे की अधस्तनेषु त्रयाणां स्वोत्तर भाषया परिचयो देयः. म्हणजे काय? एक, आदी ग्रंथ हा महाभारतम, रामायणम आणि ब्राह्मण ग्रंथ हा. स्वोत्तर भाषा म्हणजे काय, याचं सांगा, समजलाय का प्रश्न तुम्हाला? स्व उत्तर उत्तर स्वतःच्या भाषा. भाषा. उत्तराच्या भाषेत. हा. स्वतःच्या आपापल्या भाषे उत्तराच्या भाषेत. हं. आपापल्या भाषेत, उत्तर भाषेचं म्हणजे मीडियम ऑफ जे असेल त्याच्यात, म्हणजे महाभारताविषयी, रामायणाविषयी, ब्राह्मण ग्रंथांविषयी माहिती आणि आदी ग्रंथ जे आहेत त्याच्याविषयी जनरल माहिती. तर ही लिहिली. आणि याला यातल्या 3 म्हणजे 5-5 मार्काचे 3 आहेत. तर हे मराठीतनंच उत्तर लिहायचे आहेत. तर मी हे मार्क जर तुम्ही पुस्तकात जे दिलेलं आहे ते जर रोज वाचलात, हा, आणि तर ते आपोआप तुमच्या लक्षात राहील आणि ते तुम्हाला लिहिता येईल. म्हणजे 15 मार्क आहेत असे तुमचे हातचे आहेत. तर हे सर, बरोबर. मराठी ब्राह्मण ग्रंथ म्हणजे कोणते आले? काय? ब्राह्मण ग्रंथ म्हणजे कोणता? ब्राह्मण हे वेदांचाच भाग आहे ना. संहिता, ब्राह्मण आणि उपनिषद असे 3 भाग असतात वेदांचे. आदी तर ग्रंथ म्हणून आहेत बघ तिकडे. साई आदी ग्रंथ म्हणून दिलेले आहे. त्याच्यानंतर 6 पेजवर आहे बघ ब्राह्मण. कुठल्या बुक तर हे मध्ये? बुक नंबर 1 मध्ये? ठीक आहे. मराठी देवे मराठी बुक देवे मध्ये. देवे तू मराठी पुस्तक बघ, त्याच्यात मिळतील. हा, नंतर तर हे आहेत आपल्या. मराठीमध्ये उत्तरं लिहायची. हो. हो. फक्त ज्योत्स्ना हिंदीमध्ये लिहू शकेल. हा. ज्योत्स्ना आहे का? हा. तर जनरली आपल्या मीडियममध्ये लिहायची, म्हणजे इंग्लिशमध्ये लिहायची गरज नाही याच्यात. हा. नंतर मग निम्नलिखितासु पंचानाम सूक्तीनाम अर्थम स्वोत्तर भाषया लिखत. तर या ज्या सूक्ती दिलेल्या आहेत आपल्या याच्यात पुस्तकामध्ये, हा, तर दूरतः पर्वतः रम्याः वगैरे वगैरे, तर या मी शिकवलेल्या नाही आहेत, पण तुम्ही या घेतल्या होत्या ना, मला वाटतं तशा. नाही नाही, नाही घेतले आम्ही. ठीक आहे. एक काम करा, तुम्ही प्रत्येकाने या वाचा. त्यात काही जर तुमची अडचण असेल तर विचारा. हं? सोपे आहेत त्याचा अर्थ, आणि आता तुमचं संस्कृत तसं बरंच तुम्ही शिकलेला आहात, त्यामुळे तसं तर तुम्हाला समजायला हरकत नसावी. हं? पण काही शंका असेल तर या ग्रुपवर विचारा, या आपण शिकवणार नाही. हा. तर हे 5 मार्क आहेत, आणि हे हे मराठीचंच उत्तर द्यायचं आहे. सर, ठीक आहे. याचं फक्त अर्थच लिहायचा आहे ना? हो. म्हणजे वाक्यात प्रयोग वगैरे नाही ना? अजिबात नाही, मराठीतच स्व उत्तर भाषया लिखत, म्हणजे काय, आपल्या हो हो. माध्यम भाषेत लिहायचं आहे. बरोबर. सर, दूरता ह्याच्यामध्ये पर्वत. जिव्हा कसं आहे? जिव्हा यत्तव म्हणजे काय? जिव्हा म्हणजे जीभ. नाही नाही, देवी, आपण ते नंतर बोलू, डिटेलमध्ये नको जाऊ तू सध्या. हा. तर ओके. सध्या आपण फक्त, तुम्हाला जर शंका असतील, जसं मी सांगितलं, एक एक तुम्ही अभ्यास करा, त्याचा अर्थ बघा,
त्यात काही जर शंका आली तर ग्रुपमध्ये विचार, मग त्याची आपण उत्तरं देऊ. हा, नंतर आणि बहुतेक तर कळायला हरकत नाही मला वाटतं तशा. हा, नंतर पुढचा प्रश्न आहे, अधोलिखितेषु केषांचित पंचानां वाक्यानां शुद्धी विधेया. तर आता ना त्याच्यामध्ये एक शुद्धी, अशुद्ध काय आणि अशुद्ध काय याच्यावरती एक पाठ आहे आपला. तर तो पाठ मी शिकवेन तुम्हाला, कारण त्याच्यात शंका पण असतील. कारण तुम्हाला हे अशुद्धच का आणि शुद्धच का हे तुम्हाला जरा ते शिकवण्याचा भाग आहे तो. तर त्याच्यावर आपण एक पाठ घेऊया. हा, तर एक दिवस त्याच्या रात्र आपण सोमवारी मला वाटतं तो पाठ घेऊया आपण. हा, आणि हे 5 मार्कांचं असतं. त्याच्यात किती 7 पैकी तुम्हाला हा म्हणजे अं, अं, काय चुकलेलं आहे तर हे तुम्हाला शुद्ध करून ही वाक्य लिहायची आहेत. ही सगळी पुस्तकातलीच आहेत, पण तुम्हाला ती समजून तुम्ही वाचून तुम्हाला समजेलच, पण ते का असं हे समजणार नाही, त्याच्याकरता आपण पाठ घेऊया याचा. समजलं? हा, दिलेलं आहे पुस्तकात, पण ते का शुद्ध आणि का त्याचं कारण काय ते दिलेलं नाहीये, म्हणून ते आपण एक त्याचं शिकवेन मी तुम्हाला. ठीक आहे. आता पुत्राय पितुः अथवा शिष्याय गुरोः पत्रम लिखत. तर याच्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये 4 प्रकारची पत्र दिलेली आहेत. एक आहे मुलाला म्हणजे पुत्राय पितू म्हणजे पुत्रासाठी वडिलांचं, किंवा शिष्याय गुरु म्हणजे वडिलांचं मुलासाठी, मुलाचं वडिलांसाठी, गुरुचं शिष्यासाठी आणि शिष्याच्या गुरुसाठी. तर फक्त या 4 पैकीच कुठलं तरी एक पत्र विचारले जातात, 2 विचारले जातात, किंवा आणि त्यातलं एक लिहायचं असतं. सर स्क्रीन नीट करा ना, दिसत नाही. दिसत नाहीये? आता दिसतंय? हा पण हा, आता दिसते. हो. ओके. हा, आता इथं पुत्राय पितू, तर चार चार पत्र आहेत. तर माझी तुम्हाला अशी सूचना आहे की ती जी पत्र आहेत ती वाचा, समजून घ्या, आणि जर तुम्हाला तीच जर वाक्य वापरायची असतील तरी हरकत नाही, तर ती तुमच्या आवाजात ऑडिओ करा आणि रोज ऐका. समजलं? म्हणजे मग ती तुमची आपोआप कानावर बसतील आणि तुम्ही परीक्षेत लिहू शकाल. हं? त्याच्यात 5 मार्कांचे ते एक पत्र कुठलं तरी लिहायचंय, आणि या 4 पैकीच एक विचारलं जाणार. तुम्ही जसं दीपालीने विचारलं होतं की आम्ही आमच्या भाषेत लिहिलं तर चालेल का, तर अगदी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त ती स्टाईल जी असते सुरुवात करण्याची आणि शेवट करण्याची, ती त्या दिलेल्या पद्धतीनुसार असायला हवी. आणि वाक्य जी लिहाल ती तुम्हाला म्हणजे व्याकरण दृष्ट्या ती शुद्ध असावी, एवढंच. तुम्ही असंही करू शकता, तुम्ही स्वतःच्या भाषेत लिहिलेली पत्र ग्रुपमध्ये टाका, आणि बरोबर आहे का त्याचं काही आपल्याला तपासून हवी असतील तर ती आपण तपासूया. हं? तो पण एक चांगला आहे. समजलं? नंतर पुढचा प्रश्न आहे, जे आपण छंद बघितले त्यापैकी 4 छंद दिलेले जातात. त्यापैकी 2 छंदाचं लक्षण आणि उदाहरण हे लिहायचं आहे. तर याच्यात मी तुम्हाला कबूल केलेलं आहे की तुम्हाला छंद, लक्षण आणि त्याची कॉमन उदाहरणं जी आहेत ते मी तुम्हाला माझ्या ऑडिओमध्ये करून Yes. देईन. हा, तर ते पण हम्म. मी देईन. आणि जी आपली कॉमन उदाहरणं जशी आपण रामरक्षेतली वगैरे वगैरे बघितली, ती आपण तो टेबल जो आहे तो मॉडिफाय करून एक 4-5 दिवसात सगळ्यांना सर्क्युलेट करू, म्हणजे ते पण सगळ्यांना हँडी होईल. पण पुस्तकामध्ये ते सगळं आहेतच. बरोबर? यातला 2 नंबरचा जो आहे पंक्तीही, हा आपण शिकलो नाहीये बहुतेक. पंक्ती छंद हा नाही शिकलो का? अच्छा, नाही आपल्या लिस्ट मध्ये. ठीक नाही आहे. सर. ठीक आहे, हे उदाहरण म्हणून, पण मग पंक्ती छंद असेल तो मी हम्म. तुम्हाला देईन. मग त्यांनी आउट ऑफ सिलेबस टाकला असं म्हणता येईल त्याला. हा, हम्म. पण ठीक आहे, तुम्हाला कुठले तरी 2च द्यायचे आहेत, त्यामुळे असं. हा, हा, नंतर 6वा प्रश्न आहे, एकमाश्रित्य संस्कृत भाषया निबंधम लिखत. तर आता
हे जे सगळे जे निबंध तुम्हाला पुस्तकात दिलेले आहेत बघा, आपल्या पाठामध्ये म्हणजे नि- चार चार पाच हे आणि तेच विचारले जातात. हिमालय, गंगा, कृषकः, वगैरे वगैरे. हा, संस्कृत भाषा, महात्मा गांधी, वगैरे वगैरे. तर यापैकी पण हे दो संस्कृत मध्ये लिहायचंय सर? काय संस्कृतमध्ये हो. हे संस्कृत. हा हा, हा. तर तुम्हाला दोन पर्याय आहेत. एकतर तुम्ही ते, जसं मी तुम्हाला म्हटलं की ते जे निबंध दिलेले आहेत तर ते रोज स्वतः वाचा. पाहिजे तर त्याचा ऑडिओ तुमच्या आवाजात तुम्ही ऐका. तुम्हाला जर माझ्या आवाजात ऑडिओ करून हवं असेल त्याचं, तर ते मी करून देईन, की जे तुम्हाला रोज ऐकायला असं हवं असेल तर. हा, आणि पण म्हणजे ऑडिओ ऐका मी का म्हणतोय, कारण शेवटी जे तुमच्या सतत कानावर, जसं आपण सिनेमाची गाणी असतात ती आपली पाठ कशी तोंडात कशी बसतात, जे आपण सतत कानावर पडतात म्हणून आपले तोंडात बसतात नाही का. तर ही तुम्ही जर म्हणजे एक तर तुमच्या आवाजात तुम्ही म्हटलं तरी चालेल, तुम्हाला माझ्याकडून हवं असेल तर मी देईन. पण ती तुम्ही आजपासून म्हणजे जवळपास 31 दिवस किंवा कमीच दिवस आहे रादर, तर ती निदान रोज तुम्ही ऐकली हे, तर तुमचं हे पाठ होईल. पाठ म्हणजे तोंडात तरी बसेल. बरोबर. आणि मग काही वाक्य ती ऐकलेली, काही वाक्य स्वतःच्या मनाची, असं तुम्ही करू शकाल निबंधामध्ये. तर निबंध किती लिहायचा असतो तो, किती ओळींचा? जो पुस्तकात दिलेला आहे तेवढा. पुस्तकात तर खूप आहे, 2-2 पेज आहे सर. हो. म्हणूनच. हा, तो जर संस्कृत भाषाचा नाहीये, तो निबंध नाहीये याच्यामध्ये. संस्कृत आहेत ना भाषेचा हे आहे. महात्मा गांधी, कृषक, हिमालय, आणि आहे ना संस्कृत ह्याच भाषा पुस्तकात. आणि आहे. तो नाहीये, हा पण संस्कृत अगं भाषा नाहीये. संस्कृत भाषा दैवी भाग आपल्याला धडा गेलाय ना. अधिक आहे त्याच्यात त्यात. होतच आहे ते. त्यात 5व्या पुस्तकातलं. ते भाषण आहे पण. नाही नाही, हो, त्यात भाषण असेल तर. संस्कृत भाषेची महती किंवा असं. हा, तर ते तुम्ही स्वतः पण लिहू शकता संस्कृत भाषेची. आणि ती जी ते कोणाचं त्या फिनलंडच्या राजदूताचं भाषण होतं ना, त्याची माहिती किंवा नाही, आता जसं संस्कृत भाषेची माहिती दिलेली आहे आपल्या ह्याच्यात, तर ते मराठीत करू शकता आपण. आता हा पेपर हा पर्टिक्युलर बघू नका, आणि बघा तुम्हाला ना 3 पैकी एकच कुठला तरी म्हणजे चॉईस भरपूर आहे याच्यामध्ये, समजलं ना. त्यामुळे कुठलं ना कुठलं तुम्हाला आला तरी पुरेसं आहे असं. तर पण तर तुम्ही थोड्या दिवसांनी का पण एक उत्तर पत्रिकेसहितच पाठवाल आम्हाला जुनं, म्हणजे आयडिया येईल. सर तुम्ही ही म्हणजे प्रश्नपत्रिका टाकली आहे का आम्हाला? नाही, तर मी आता नाही ना. नाही, ही हा. टाकली नाहीये. तर मी आता टाकतो. टाकले ना ते 3 पाठवले त्याच्यामध्ये हे आहे. नाही, त्याच्यात आहे मला मी वाटतं. पाहिली नाही. अच्छा, ही केव्हाची आहे? काय माहिती. तर ते जाऊ द्या उषाताई. तर ते हा पत्रिका हा. नसेल तर आपण टाकूया, एक टाकूया. हो हा, चालेल. पण हम्म हा, तुम्ही म्हणजे आता तुम्हाला पॅटर्न लक्षात आला. आणि आता हम्म मी काय म्हटलं की तुम्ही करायचं आहे, कारण आता आपण रोज हम्म जास्त क्लास करून आता फायदा नाहीये. आता हम्म. जास्त आता तुमचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. जसं म्हणजे जसं SSC 12वी जवळ किंवा आली की आपण करतो. हा, ज्या परीक्षांची सुट्टी मिळते आणि तेव्हा आता स्वतःचा अभ्यास करायचा असतो. कारण आता हे मी काही हिमालय आणि कृषका किंवा हे जे निबंध आहेत वगैरे, तर हे मी काही सांगू शकणार नाही. शेवटी तुम्हाला करायचे आहेत. बरोबर. किंवा छंद, आता छंद आपण शिकवले, आता ते तुम्हाला करायचे. जे आता मराठीतले रामायण महाभारत याची माहिती आपण पूर्वीच दिली होती. बरोबर. तर ते आता तुम्हाला करायचंय, नाही का. हो. तर मी तर जरा लेट जॉईन झाले. तर पहिला प्रश्न आहे, अधस्तनेषु त्रयाणाम स्वोत्तर भाषाया परिचयो देव, ते मराठीत लिहायचं आहे ना? हो, स्व उत्तर हा. भाषा म्हणजे आपल्या भाषेत. हं? स्व ते उत्तर मराठीत भाषा म्हणजे म्हणजे आपली उत्तराची भाषा कुठली जी आपण सिलेक्ट केली आहे फॉर्म भरताना, ती असते. आणि ते सर शुद्धी एक विधी नाही घेतलंय आपण का, ते आम्हीच करायचंय? काय. वाक्य शुद्धी करायची आहे बघा, प्रश्न 3. हा, नाही नाही, तो थोडी नाही उशिरा आली घेणारच तर. सर. नाही, नाही, हा, घेणार तर ना? ते ऐका ऐका. तर आपण सोमवारी वाक्यशुद्धीचा जो पाठ आहे, म्हणजे तिसरा प्रश्नाचं, तर तो पाठ आपला घ्यायचा राहिलेला आहे. तर तो मी घेईन, हम्म. तसं सगळं पुस्तकात दिलेलं आहे.
पण त्या हम्म. वाक्यात शुद्ध आणि अशुद्ध ते अमुकच गोष्ट शुद्ध का आणि अमुक एक अशुद्ध का, ते जरा हम्म. त्याचं म्हणजे स्पष्टीकरण द्यावं लागेल. म्हणून मी त्याच्याकरता आपण एक सोमवारी वर्ग घेऊया. हा, चालेल चालेल. पण बाकी आता हा भाग जो आहे आता तुम्ही स्वतः तयारी सुरू करा. आणि मी तर तुम्हाला आता असंही सजेस्ट करेल की तुम्ही जसं आपण म्हणजे तुमच्या मुलांचा राधर बहुतेकांना अनुभव असेल तुमच्या मुलांसाठी, तुम्ही त्यांना परीक्षेचं कसं म्हणजे 10वी साठी कसं वळण देत होतात, आज हा अभ्यास कर, उद्या तो कर, याचे हा चॅप्टर कर, तसं तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून आता पुढच्या महिन्याचं तुम्ही प्लॅनिंग करा. हम्म. किंवा पहिल्या प्रश्नपत्रिका, दुसरी प्रश्नपत्रिका, सगळे पाठ. हा, अक्षरशः जसं मॅट्रिकच्या परीक्षेला जसं तुम्ही केलं असेल आणि नंतर तुमच्या मुलांची तुम्ही जशी तयारी करून घेत होतात, तर तसं तुम्हाला आता पुढच्या महिन्यात करायचं आहे. हा, आणि आपण काय करूया की मी साधारण पुढचे 12 दिवस म्हणजे 31 तारखेपर्यंत मी सोमवारी फक्त आपण क्लास घेऊ. पुढचे 12 दिवस तुम्ही तुमचा अभ्यास करा. काही शंका असतील तर ग्रुपवर विचारा, जरूर विचारा. त्याचं आपापसात किंवा कोणाला नाही आलं तर मग मी उत्तर आपण देत जाऊ. मग नंतर मग आपण एक एक प्रश्नपत्रिका दर 2-2 दिवसांनी म्हणजे रादर रोज एक एक प्रश्नपत्रिका एकेकाची देत जाऊ आपण. पहिले 3 दिवस पहिल्या पाठाचे ते ठरवू आपण, किंवा कसं करायचं म्हणजे पहिल्या प्रश्नपत्रिकाचे 4 प्रश्नपत्रिका किंवा आलटून पालटून करत जाऊया. हा, असे 4-4 प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवल्यात तर मग तुमचं ते पक्क पण होईल, नाही का? असं. हो चालेल सर. सर. हा तर म्हणजे तारखा काय असतील परीक्षेच्या? म्हणजे हा, आणि सर कधी क्लास घेणार त्या पण तारखा टाका. क्लास आता फारसा आपण घेणारच नाही. पण घ्यायची सर गरज मधून मधून जरा डोशी मारली पाहिजे. नाही नाही काय नाही नाही, मी सांगतो तुम्हाला का बरं मी घेणार नाही. हम्म. कारण हम्म. क्लासमध्ये काय बोलायचं असं उगीच ठीक, काही विशिष्ट जर खूप शंका असतील तर मग आपण एखाद दिवशी घेऊया. हं? पण अदरवाईज आता तुमचं तुम्हाला करायचंय ना, उलट मी तुमचा 1 तास कशाला उगाच वेस्ट करू, असं नाही का? सर त्या जसं लोकोक्तिया वगैरे आहेत ना, काही काही जरा त्याचे हे नाही लागत, म्हणजे त्यांनी जे एक अर्थ काम खाली एक काम दिले ते अर्थ. एक हा. काम नाही, तुम्ही असं जनरलाइज नका बोलू. तुम्हाला जर कुठल्या हम्म. स्पेसिफिक लोकोक्ती कळत नाहीये, तुम्ही वाचा त्या. हा, आज आणि उद्या त्या हम्म. वाचा. त्यातल्या नाही कळतील की बाबा मला यातलं हे कळलेलं नाहीये, मग ते विशिष्ट घेऊ आपण. समजलं? चालेल. हा, सर ते व्याकरण विधीमध्ये संस्कृत भाषाया महत्त्वम म्हणून लिहिलंय ते, त्याच्यामधलं काही लिहिलं तरी चालेल ना? कुठे लिहिलेलं संस्कृत आहे? भाषा व्याकरण विधीमध्ये हो निबंधावली जे आहे ना, ते संस्कृत भाषाया महत्त्वम आणि भारतीय संस्कृती असं हे दिलेलं आहे. हो, भारतीय संस्कृती नाही पण संस्कृत भाषा या महत्त्वमध्ये डेफिनेटली तुम्ही ते मी ते हा बघितलेलं नाहीये. पण तुम्ही जरूर ते हा हा. बघा. आणि ते एकमेक म्हणजे ग्रुपवरती ते टेक्स्ट त्याचं शेअर केलं तरी चालेल तुम्ही. हा, हा. एनसीईआरटीच्या पुस्तक सिलेबसच्या पुस्तकांमध्ये आणि युट्यूब चॅनलवर निबंध भरपूर आहेत हं याच्यावर, कारण हे संस्कृत भाषा म्हणून एक चॅप्टर आहे एनसीईआरटीला, त्याच्यामुळे त्याच्यावर छोटे निबंध भरपूर आहेत अवेलेबल इंटरनेटवर. नाही, बरोबर आहे. ठीक आहे. पण कसं आहे, खूप निबंध आपल्याला नको आहेत. बरोबर. आपल्याला नेमकं खूप. कुठलं येईल काही सांगता येत नाही ना. हा, तेच. हा, तर या प्रश्न चौथ्यामध्ये ते पत्र जे आहे ते प्राचीन पद्धतीमध्ये लिहायचं किंवा नवीन पद्धतीमध्ये ते लिहिलं नाहीये, तर आपण काय option घ्यायचा? त्यात फक्त आपल्याला हवा तो. मायना. ऐका ना, तर हा बरोबर, आपल्याला हवा तो. आणि तुम्ही फक्त मायना बदलतो. हा, हम्म. त्यामुळे फार काही असा खूप फरक ऍक्च्युअल पत्रात काही फारसा फरक होत नाही, नाही का? नाही पण त्यानेच 2 मार्क ते मिळून जातील ना सर. नाही नाही, तर तुम्ही कुठलाही लिहा ना. हा, अच्छा. हो. नाही कारण त्यांनी म्हणजे बायफिकेशन केलंय, त्यांनी शिष्याय गुरु हो प्राचीन मध्ये लिहिलंय आणि पुत्राय पितुः नवीन ह्याच्यात लिहिलेलं आहे, म्हणजे नवीन पद्धतीमध्ये लिहिलेलं आहे. तर तुम्ही जे आहे तेच पाठ केलेत तरी चालतील. अच्छा. पण मी पुन्हा सांगतो की तुम्ही पाठ केले, कारण प्रत्येकाचा सगळ्यांना पाठ करणं तर आहे, पण तुम्ही स्वतःच्या भाषेत लिहिले तरी चालतील. हम्म. पण ते व्याकरणदृष्ट्या शुद्ध पाहिजे, हे महत्वाचं. हम्म. त्यात अशुद्धी नको.
तुम्ही इनफॅक्ट असंही करायला हरकत नाही, ज्यांना उत्साह आहे त्यांनी, की आपापल्या भाषेत आधी मराठीत लिहा, मराठीतलं सोप्या सोपी वाक्यात मराठीत लिहा, त्या मराठीतनं त्या अनुवाद करा आणि ग्रुपवरती टाका. त्यात काही दुरुस्त असेल ते आपण सुचवू, असं पण हरकत नाही. म्हणजे इनफॅक्ट मी ते जसंच्या तसं कॉपी करण्याच्या विरोधात आहे, नुसता डोळे मिटून रट्ट्या मारण्याच्या. ओके. हा. संस्कृत मध्ये रट्टा पण नाही मारता येणार, एवढं लक्षात ठेवायचं, थोडं स्वतःच एक. तेच अगं, तेच. कोण म्हणत होतं आता व्याकरण विकीमध्ये संस्कृत भाषेबद्दल आहे ते? सुखदा. हो. पण ते संस्कृत मध्ये नाही, मराठीत आहे ना. व्याकरण विधीमध्ये. हिंदी. हा, हिंदीच आहे ते सगळं व्याकरण विकीमध्ये. हा, विधी असू दे, पण आपण ते करू शकतो ना. हा हा. मला वाटलं संस्कृत मध्ये आहे असं तू म्हटलीस की काय. संस्कृत मध्येच आहे वाटतं की ते. एक मिनिट. नाही, सुरुवातीलाच ना, प्रस्तावनेच्या इथेच आहे ना. नाही, 44 पेज वरती. 44. ओके. संस्कृत भाषाया महत्वम असं दिलंय. भारतवर्षे आदी कालादेव मानवानां. माझ्या ह्याच्यात नाहीये. माझ्याकडे 144 पण पेज. 44 वर. व्याकरण नाही विधी माझी. हो, नाहीये नाहीये. का? नाही. मग मी शेअर करते. हा, शेअर कर, चालेल. चालेल. हो हो. ते ह्याच्या हा. संस्कृत मध्येच आहे. अच्छा अच्छा. 144. हा, 144. 144. हा, ओके. 144. हा, आहे आहे आहे. संस्कृत भाषा आहे या ना? हा महत्व. आम्ही हा. नुसतंच 40 बघितलं. नाही नाही, 144 निबंध म्हटलं. पण आहे बऱ्यापैकी. हा, निबंध आहे. त्याच्यामध्ये हम्म. कालिदास, कवी कालिदास आहे, आदी हे कवी चांगलं वाल्मिकी आहे. आहे. व्यवस्थित व्हेरी दिलेलं आहे. गुड. छान शोधून काढलंस. हा. हिमालय. म्हणजे त्यांनी हिमालय. पुस्तक वाचलंय. हा हो. अभ्यास केलाय तिने. नाही नाही, काही अभ्यास नाही, बघायला घे फक्त. तर म्हणजे आता आता लक्षात आलं तर तुम्हाला तुम्हाला आज एक मात्र होमवर्क देतो सगळ्यांना, की तुम्ही हम्म. म्हणजे आजच किंवा उद्याच्या दिवसामध्ये सगळ्या लोकोक्ती वाचा, त्या लोकोक्ती हो, समजून घ्या, त्या लोकोक्तीचा वाचायला घेतले आम्ही. ठीक आहे का, हम्म. लोकोक्ती हम्म. वाचून त्याच्यात जर काही शंका असतील तर त्या कंपाईल करा एका ठिकाणी वहीमध्ये आपल्या. हा. आणि हम्म. त्या नंतर मग त्या ग्रुपवरती टाका. मला असं हम्म. वाटतं की बहुतेक तुम्ही एकमेकांच्या डिफिकल्टीज एकमेकी जण सॉल्व्ह कराल, पण काही नाही आल्या तर मग आपण त्या डिस्कस करू. हा. हो, चालेल पण की. एक आणि पत्रलेखन विचारायचं होतं सर, की त्यांचा जो फॉर्मॅट आहे, म्हणजे वरचा खालचा मधला परिच्छेद सोडून द्या, पण हा, वरचं आणि जे खालचं लिहिलेलं आहे ते तसंच्या तसंच हवंय की आपण वेगळं लिहू शकतो? नाही, त्या मायना जो असतो ना, स्वस्ती, आदरणीय, शू वगैरे वगैरे, तर त्या गोष्टी जशाच्या तशा ठेवा शक्य. आणि त्यांनी दिलेलं आहे ना खाली, की प्राचीन पद्धतीत सुरुवात कशी करायची, खाली काय लिहायचं, वरती काय लिहायचं, तर ती कुठली तरी एक पद्धत प्रॉपर करा. म्हणजे सुरुवात प्राचीननी केली आणि शेवट नवीननी केला, असं खिचडी नको. हं? In the Chanda Shastram, that Pankti, like in my book, we have Kanya Vrittam, then Bhagauga Pankti. Is it the same as the Pankti given here? Yes, it is in Marathi, but not in Hindi. हं. No, someone was saying no, Pankti is not there. That is the Bhagauga Pankti. That is what is expected. Gandhi sa nato Bharata desha swatva sameto charu chakashe. Yeah, it is there. Bhagogo Pankti. Yes, Pankti. something is there like that. नाही But पण in the पंक्ती question paper, only Pankti is given. ठीक आहे. तर आपण ते बघू म्हणजे. पण बाकी तुम्हाला आता साधारण आता पुढच्या महिन्याचा कार्यक्रम लक्षात आला, काय करायचा आहे तो. हो. सर, एक्झाम प्रश्नपत्रिका कधी? टाकायची हा. 15-16 फेब्रुवारी. हा, ओके, शनिवार थँक्स. रविवार. हा. सर, या सुक्तीमध्ये आपण भावार्थ लिहायचा का शब्दशः अर्थ लिहायचा?
पुस्तकात जे दिलेलं आहे ते आणि शिवाय पुस्तकात काही भावार्थच स्पष्टीकरण. दिसतोय ऍक्च्युली, कारण ते मॅच होत नाही. हा, मला पण तोच प्रश्न आहे. काही काही ठिकाणी नाही होत मॅच, काही काही ठिकाणी मॅच होतो. नाही, माझ्या दृष्टीने त्याचा शाब्दिक अर्थ आणि भावार्थ हे दोन्ही लिहायला पाहिजे असं माझं मत आहे. हं? तर इकडे छंदाचं लक्ष आणि उदाहरण सांगितलंय ना का? हो. आणि निबंध तिनापैकी एक लिहायचा कुठला ना? कुठला तरी एक निबंध आणि कुठलं तरी एक पत्र. ओके हं? ओके ठीक. पण निबंधामध्ये 3 ऑप्शन आहे, पत्रामध्ये 2च ऑप्शन आहे. हम्म. हो हो छंदामध्ये करेक्ट. 4 पैकी 2 आहे. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं असेल, पहिले 2 प्रश्न तर खूप सोपे आहेत. तुम्हाला मराठीतच लिहायचंय आणि जे पुस्तकात दिलेले ते तर लिहित नाही, त्यामुळे तुम्ही थोडंसं ते वाचलं न येता जाता तर ते लिहिणं काही कठीण नाही. बरोबर. पण पुढचं म्हणजे अगदी प्रारंभ आणि प्रवेश सारखं 50 पैकी 50 आणि 100 पैकी 100 असं याच्यात होणं थोडं कठीण आहे, विच इज ओके, म्हणजे तसं नाही का. कारण हे आता सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह म्हणून आता आपण सब्जेक्टिव्ह कडे चाललो नाही का. हम्म. तर तुम्ही कसं आम्हाला तिकडे येऊन द्यायची एक्झाम, काय ते ऑनलाईन व्हिडिओ ठेवायचा की लास्ट टाइमचा कसं असणार? नाही, आपण लास्ट टाइम सारखंच करायचं. लास्ट टाइम सारखंच करणार आहोत की तुम्ही तुमच्या विशिष्ट वेळेला म्हणजे त्या त्या विशिष्ट वेळेला शक्यतो तो पेपर द्यायचा. झाला की त्याचा फोटो काढायचा आणि मी एक लिंक दिली यावेळेस, तिथे त्या गुगल ड्राईव्हमध्ये ते बघू आपण कसं करायचं, किंवा मग ते मला व्हॉट्सअप करा तुम्ही, मी तो कॉपी करून डिलीट करेन, म्हणजे नाही तर माझं व्हॉट्सअप भरत राहील. असं ते बॅकअप म्हणून मी करतो, कारण का की एखाद्या वेळेस गहाळ वगैरे झाला पोस्टाने वगैरे तर आपल्याकडे ती कॉपी असावी म्हणून, बाकी काही नाही. इनफॅक्ट त्याची गरज नाहीये. तुम्ही काय करा, फक्त मला पाठवूच नका तुम्ही तुम्ही ना फोटो तुमच्याकडे मात्र काढून ठेवा तुमच्या मोबाईलवरती. हं? हम्म. मला पाठवायची काही गरज नाही तशी. तुम्ही तो फोटो काढून ठेवा आणि मला लगेच सोमवारी ते पोस्टाने तिन्ही पेपर्स आणि रिकामे ते उत्तरपत्रिका या पाठवायच्या आहेत. हं? आणि जसं मी गेल्या वेळेस सांगितलं होतं, म्हणजे आता मी सांगू शकेल तुम्हाला की एक दोघ म्हणजे दोघे तिघींना कन्सेशन मी दिलं होतं, काहीतरी विशिष्ट अडचणी तब्येत किंवा याच्यामुळे असल्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की कोणी त्या सवलतीचा गैरफायदा घेणार नाही. पण समजा तुमचं अगदी पुढे 1-2 दिवस पुढे मागे वगैरे असं जर करायचं असेल, अगदी घरगुती अडचणींमुळे किंवा काहीमुळे, तर ते करू शक्यतो, पण करू नका तसं. आणि मला सांगून करा, म्हणजे असं. हं? सर, मी माझा प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलाय. तो प्रॉब्लेम तुमचा काय, तो फक्त तुम्ही अमेरिकेत जाणार त्यामुळे तुम्ही अगदी आमच्या दुपारच्या वेळेला की जेव्हा तिकडे अगदी मध्यरात्र असेल हा. तेव्हा पेपर हो. नका देऊ, पण लगेच दुसऱ्या हा. दिवशी सकाळी तुम्ही देऊ हो शकता ना. हो हा. हो 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 सर, हो हो, हा. तेवढं आणि नक्की. तुम्ही फक्त मला नीट प्रॉपर स्कॅन करून स्वच्छ हम्म. असं ते मला पाठवा हम्म. इकडे, मग आम्ही इकडे प्रिंट आउट काढून घेऊ असं. बरं, चालेल. हा. चालेल सर. हम्म. आणि ती उत्तरपत्रिका तुमच्याजवळ जपून ठेवा, येताना घेऊन या. म्हणजे समजा हम्म. विद्याभवनने म्हटलं की आम्हाला ओरिजिनल पण पाहिजे, तर मग मला देता आली पाहिजे ती, असं. किंवा मग मी पोस्टाने पण पाठवू शकते सर तिकडनं. हो, म्हणजे तेच त्यांनी मागितली तर मग हम्म. तयारी ठेवा तशी, हो, म्हणजे ती चालेल. हो, असं. चालेल. हा. हम्म. तर आता याच्या पुढे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आता आपला असा अगदी रेग्युलर क्लास जो आहे, तर हा तसा होणार नाही. पण मला अपेक्षा आहे की तुम्ही आता पूर्ण परीक्षेच्या तयारीला लागाल आणि 1 तासाच्या ऐवजी रोज 4-5 तास कराल कमीत कमी अभ्यास. पुढचा. Yesterday's recording, you have sent it? What did you say? The recording of yesterday's class. No, not yet. Recording. Oh, yes. I forgot to upload that. Yes. I did Okay. not do. Yes, I have to do that. No? So, mm, आता ठीक आहे. ठीक आहे. आम्ही लोकोक्ती अभ्यास करतो आणि तुम्हाला प्रश्न विचारतो.
हा, हे आता काढलेले. उद्याच इमिजिएट. आणि बाकी पण तुम्ही आता हो. वाचायला लागा आता, म्हणजे आता वाट बघू नका, आता तुमच्याकडे सगळं काही मटेरियल आहे. नाही का? उन्नतीने उन्नती दोन्ही याचं केलेलं आहेस का, ते पीपीटीचं पीडीएफ पीपीटी मध्ये मराठीचं हो उत्तर आहे, आपली. सगळं झालंय. तेच म्हटलं, जर कोणाला असं वाटलं की नाही झालंय, समजा चुकून माझ्याच्यानं राहिलं असं हो. वाटलं, तर मग सांगा मला, मी ते करते. पण सगळं आणि केलंय सगळं. आणि काही चुका असतील ना, त्या पण मला सांगा. म्हणजे लक्षात आल्या तर, कारण मग त्या आपण दुरुस्त पण करू, म्हणजे असं. कारण ते म्हणजे मी बरंचसं बघितलं आहे नाही, आणि काही काही ठिकाणी म्हणजे मला असं वाटतं मराठीच्या भाषेच्या चुका आहेत असं मला वाटतं, ऱ्हस्व दीर्घ वगैरेच्या. पण त्या करेक्ट करूया आपण, म्हणजे कारण काय शेवटी ते सगळ्यांना जितकं निर्दोष होईल तेवढं करून ठेवलेलं बरं आपण, नाही का? असं. हो. हं? आणि आपण उद्या भेटूच या. आणि वाटलं तर तुम्हाला तर आपण आठवड्यात एक एकदा असं भेटत जाऊया, म्हणजे असं अगदी भेटायचंच नाही असं नाहीये, पण हो शक्यतो सर, जास्तीत ते जास्त उद्या आवश्यक वेळ. आहे पण. आहे ना उद्या? उद्या रविवारी आहे उद्या म्हणजे क्लास. सोमवारी. सोमवारी. हा. आता सोमवारी आहे क्लास. मग आपण पाहिजे तर पुढच्या दर सोमवारी भेटत जाऊया, असं काहीतरी करूया. बघूया कसं काय ते. चालेल, हं? तुम्ही ठरवा आणि टाका तसं ग्रुपवर. हो. हा, चालेल. आणि तुमच्या अडचणी आहेत, एक तुम्ही शक्यतो ग्रुपवर टाकत जा. आणि मग आपण त्या म्हणजे कळतील, नुसत्या मनात ठेवू नका. आणि वही करा एक, की जिथे अडचणी लगेच लिहून ठेवत जा, कुठली अडचण आली की. हं? ठीक आहे. तुम्हाला हो असं सर. काही नको आहे ना, काही म्हणजे मी नसताना तुम्ही ग्रुपवर अभ्यास कराल, पण तो तसा होणार नाही मला वाटतं आता, म्हणजे ते हम्म. नाही का असं आमचं उगीच. आम्ही आधी केला ना, की मग ते ग्रुपवर डिस्कस करू शकतो. हा, आता असं तसा एकदम 15 एक जण 20 जण असं ग्रुपवर ते वेळ वाया जाईल, काही समजणार नाही काय होतं ते, नाही का? बरोबर. हा, दडपण चालेल. आलं परीक्षेचं. हम्म. तेच. नाही, पण एक लक्षात ठेवा, की जसं असं म्हटलं जातं ना, की म्हणजे आमच्या इंजिनिअरिंग मध्ये असं म्हणतात, की जगातलं टेन्थ. 50% जे इंडस्ट्रीयल इन्व्हेन्शन किंवा डिस्कवरीज म्हणा ना, तर त्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस झाल्या. हं. हम्म. म्हणजे म्हणजे कसं की, कारण का सगळ्यांना प्रत्येक गरज. देशाला काही ना काही सुधारणांची नितांत आवश्यकता होती. आणि एवढ्या सुधारणा झाल्या ना इंजिनिअरिंग मध्ये, की त्याला तोड नाही. तर तसंच म्हणजे आता उलट तुमचं ज्ञान स्वतः केल्यामुळे खूप वाढेल. म्हणजे तुमचा स्वतःचा स्तर एका महिन्यात खूप वाढेल, कारण तुम्ही स्वतः मेहनत कराल, अभ्यास कराल त्यामुळे. हा, मला खात्री आहे बरोबर आहे. त्याच्याबद्दल. हा. कोरोनाच्या काळात औषधाचा शोध लागला तसंच. चालेल. ठीक आहे, मग आपण थांबूया तर आता इथं. हा, काय सर विचारायचंय, सर सांगायचं? हा. एक शंका होती. ते हा. समासामध्ये काही उदाहरणं दोन्ही समासात येतात, जसं पीतवस्त्रम कर्मधारय पण आहे आणि पीतवस्त्र ज्याचे आहे असा तो विष्णू किंवा कृष्ण हा बहुव्रीही. तर मग अशा वेळी दोन्ही समासाचं द्यायचं का कसं काय? जे जे कॉमन उदाहरण असेल ना ते द्यायचं. ओके. बर. हा, जे कॉमन असतं, म्हणजे तसं तर आपण समासाचा स्वतःच्या मनाने वेगळा पण अर्थ लावू शकतो, नाही का? नाही का? हा सर, असं सांगतात की म्हणजे समासाची तुम्ही जशी फोड कराल ना, तो तेच समास तुम्ही सांगतो. व्यवस्थित लिहिला तर ते मार्क मिळतात असं. नाही, नाही, पण तेच आता समजा पीतवस्त्रांचं मी कर्मधारय लिहिलं, विशेष आणि हा. विशेषण, आणि त्यांना हम्म. अपेक्षित बहुव्रीही असेल तर मग माझे मार्क जातील असं म्हणणं. बरोबर, नाही एक्झॅक्टली. अगं, तसं नाही होत जनरली. हम्म. तसं नाही नाही नाही, होत, जसं फक्त तू नाही नाही, व्यवस्थित. असं हा. असं असं नाही. आता जसं चक्रपाणी म्हणजे काय, की नुसतं हातातलं चक्र किंवा असं नाही ना. तर चक्र ज्याच्या हातात हातात ज्याच्या हातात चक्र आहे असा कृष्ण, असं म्हणजे हम्म. तो बहुरीच हम्म. अपेक्षित आहे तिथं, नाही का? तर हो. तेच मी हो. सांगितलं, की जे काय काही बहुतेक शब्द कॉमन असतात, म्हणजे प्रचलित ज्याला म्हणता येईल. कॉमन म्हणण्यापेक्षा जे प्रचलित अर्थ आहे ना, ते घ्यायचे असं. हम्म. बरं. हम्म. आणि मग ते कर्मधारय असेल तर त्याचं किंवा बहुव्रीही मग द्वितीया तृतीया चतुर्थी तिथपर्यंत द्यायचं का
येत नसेल तर फक्त बहुव्रीही लिहिलं तर त्याचे थोडे तरी मार्क मिळतील. हो अर्थात, म्हणजे जेवढं जमेल तेवढं लिहायचं असं. हं? कारण शक्यतो कर्मधारयमध्ये पण तसंच आहे, विभक्तीप्रमाणे, आणि बहुव्रीहीमध्ये पण तसंच आहे षष्ठी, विभक्तीप्रमाणे. जसं तत्पुरुष मध्ये पण कुठला आहे, षष्ठी तत्पुरुष, हो आहे ना. चतुर्थी तत्पुरुष वगैरे ते लिहिणं आवश्यक आहे, म्हणजे हा असं. तर ते पेपर तुम्हीच व्याकरण तपासणार विधीमध्ये ना? कमी आहे. व्याकरण विधीमध्ये कमी म्हणजे चांगलं आहे समास, पण आपल्या बुकमध्ये जरा अवघड आहे. खूप प्रकार दिलेत त्यांनी समासाचे. हो हो, तर ज्या प्रश्नपत्रिका टाकणार आहेत ना त्या 3-4 सोडवल्या की आपल्याला लक्षात येईल. लक्षात तेच. हो. तर पाहिजे पेपर तर मी तुम्हीच तुम्हाला, तपासणार ना? नाही मला ऍक्च्युली तुम्हीच माहिती नाही. तपासणार ना पेपर? मला माहिती नाही आतापर्यंत मी प्रवेशच परीक्षा आम्ही घेतल्या होत्या. तो ते हम्म. तोपर्यंत ते तरी त्यांनी मला दिले होते, ओके, की तुम्हीच तपासा अच्छा. म्हणून. पण याच्या हम्म. पुढचं म्हणजे, कारण हा आता स्तर वाढलेला आहे ना, त्यामुळे जसं मी होईल उदाहरण तर एक तुमचं पण प्रमोशन होईल सर, आमच्यामुळे नाही तुमचंही प्रमोशन होईल. नाही, प्रमोशन नाही, पण ते तपासणे खूप कठीण आहे. आणि ते कसं ते बरोबर. लष्करच्या भागऱ्या आहेत ते, म्हणजे वेळ वेळ खूप लागेल हम्म. तपासायला पण. पण ते ठीक आहे. पण जसं, पण उदाहरण एक मी सांगतो, की जसं ना बालबोध, प्रारंभ आणि प्रवेश या परीक्षांना विद्यार्थी डायरेक्ट बसू शकायचे. पण परीक्षा फॉर्म भरताना तुम्ही बघितलं असेल की तुमच्या फॉर्मवरती ते पण लिहिलं होतं की मी प्रवेश परीक्षा कधी दिली आणि कधी उत्तीर्ण झालो, हे लिहिलं होतं, बरोबर. हो 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 किंवा हो. मी गेल्या वेळेस परीक्षा दिली आणि अनुत्तीर्ण झालो असं. म्हणजे इट इज एक्सपेक्टेड की कोणी डायरेक्ट परीक्षेला बसणं अपेक्षित नाहीये. त्यामुळे थोडेफार हम्म. म्हणजे हा नियम वेगळा परिचय कोविडसाठी हा वेगळा नियम दिलेला आहे त्यांनी, की म्हणजे प्रवेश तरी दिलेली असली पाहिजे किंवा परिचय तरी आधी दिलेली असली पाहिजे असं, नाही का. त्यामुळे थोडे थोडे नियम बदललेले पण असू शकतात त्याचे, असं, नाही का. सर उद्या उद्या बुक नंबर 4चं क्वेश्चन पेपर टाकणार का? अगं हाच नाही, क्वेश्चन पेपर तर मी टाकू शकतो, पण तुम्हाला हा क्वेश्चन पेपर मी टाकू शकतो. एक एक तुमच्याकडे मला वाटतं दिलेले आहेत सगळे, असं मला एक वाटतं. एक नाही, आहे. माझ्या मोबाईलमध्ये सगळे 4 गेले आणि सर. 5 हो, आहे सर. 4 आणि हा, 5 आहे. 4, 5 आणि 1, हा एक आहे, हा पण आहे ना, एक सामान्य ज्ञान. प्रश्नपत्रिका हो सगळ्यांची हा आहे सर. हं. मग ती हो हो. सध्या पुरेशी आहे. सध्या पुढचे 12 दिवस तरी मला वाटतं जानेवारीपर्यंत तुम्ही अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा. हा, आणि तो परवा एक तुम्ही ते पेपर शुद्ध तुम्हाला अशुद्ध घेणार ना. परवा ते घेणार आहे. हा, हा चालेल, ठीक आहे चालेल. मग. हा, चालेल चला, सर. जय गुरु. जय 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 गुरु. गुरु. जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. गुरु. सर. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु.